सांगू का आले का सर्व? इथं सर्वांनी माहिती ऐकली या जागेचं महत्व आहे का? बरोबर सुरुवात झाला ओपन. पुढे 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 बरं ऐका, लक्षात घ्या. आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या घराण्यात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, महादेव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. मी या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकात. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकात वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समर्थ कमान दाखवले ते पांडुरंगाचं वाहन आहे गरुड पक्ष, ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं. तुकोबारा त्या पक्षावर बसून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्ला तर दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणी 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा, तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांची पूर्वज होती विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथं झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्रे ते घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मूठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे 5 ते 6 मैल. त्या गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप वर येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज जर वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेने वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा उडी डोळ्यात टाकली. मच्छरने मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, तिला ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया त्या आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले, देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझा लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून आला सिक्का परलात कैवरी त्यक्तती दंडया. स्तंभी देवराया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तू कयाचा धावा करीत असे. असा निळोबारायांनी देवाला उपदेश केला. ज्यावेळेला प्रश्न पडला, देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाची इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरातला इथला पुजारी आहे. इथं पांडुरंगाला तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काही जबरदस्ती नाही. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगा विनंती माझी, वाढवे झालो अफा पांडुरंग, वैकुंठास रंग बोलावी, तो अंत काही ठोमाचे पावला, कुडी सहित झालो गुप्त तुका. थोडक्यात तुकाराम महाराज. आता गावात दर्शन करा, तुम्हाला जेवढं मार्गदर्शन केलं गावात पाहायला मिळेल. आणि काय कोणची इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे काय दान देऊन जा.